मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू पल्लवीच्या स्वप्नांमध्ये रंगून जातो। तो मनातून खूप खुश असतो। तेवढ्यातच रागात सुपर्णा आणि मोठे काका तिथे येतात आणि शांतनू असा मोठ्याने आवाज देतात। शांतनू थोडा घाबरतो आणि काय झालं विचारतो। सुपर्णा त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत असते आणि त्याला बोलते की चेहऱ्याचा रंग अजून तर उतरलाच नाही। तेव्हा शांतनू सांगतो, कॉलेजमध्ये स्टुडंटनी खूप आग्रह केला म्हणूनच मी रंग खेळायला गेलो होतो, बाकी काही नाही। तर मोठे काका शांतनूला बोलतात, सध्या ज्या गोष्टी कॉलेजमध्ये घडतायत ना त्या अशा सहज घडत नाही असंच मला वाटतंय। तेव्हा सुपर्णा बोलते, अचानक होळीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मान द्यावा, तसेच ती मुलगी ती मिठाई खाणार होती, हा कॉन्फिडन्स तुला होता। ही लक्षणं ठीक नाहीत शांतनू, असं सुपर्णा मोठ्याने ओरडत असते। तर शांतनू शांतपणे बोलतो, म्हणजे हा विषय तुझ्यापर्यंत आला वाटतं। तेव्हा सुपर्णा रडण्याचं नाटक करते आणि पल्लवी तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही, तू खूप भोळा आहे, ती फक्त तुझा वापर करून तुला सोडून देणार, असं ती रडतच शांतनूला सांगत असते आणि त्याच्यावरची काळजी व्यक्त करत असते। तेव्हा शांतनू बोलतो, तुझ्या मनात तिच्याबद्दल खूप काही गैरसमज आहेत म्हणून तू अशी बोलत आहे, कारण पल्लवी खूप चांगली मुलगी आहे, तिच्या मनात माझ्याबद्दल फिलिंग्स आहे, परंतु ती कशाला तरी घाबरली आहे, त्यामुळे तिच्या मनातील गोष्ट मला सांगत नाही। तेवढ्यातच मोठ्या काकांच्या मोबाईलवर महाजनांचा मेसेज येतो। त्यावर श्रीधर इनामदारांचा फोटो असतो, म्हणजे आदिती मॅडमच्या भावाचा। तेव्हा महाजनांनी त्यामध्ये लिहिलेलं असतं की तुमची सर्व कारस्थाने बाहेर काढायला 1 मिनिट पण लागणार नाही, त्यामुळे जरा विचार करा। तेव्हा महाजनांच्या या मेसेजने मोठे काका धक्क्याने हादरून जातात। तेव्हा ते खूप घाबरतात। दुसरीकडे आदिती मॅडमने त्यांच्या भावाचा म्हणजे श्रीधरचा फोटो हातात घेतलेला असतो, कारण त्याचा आज वाढदिवस असतो। त्या खूप रडत असतात। तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात आणि आदिती मॅडमला समजवतात। आदिती मॅडम सांगतात, आज श्रीधरचा वाढदिवस आहे, त्याच्या फोटोला हार घालताना मला खूप वाईट वाटत होतं, कारण तो अचानक अपघातात गेला। आईबाबांची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि नेमका त्याच संधीचा फायदा तुझ्या घरच्यांनी घेतला आणि मला घरातून बाहेर काढण्याची संधी ही त्यांना चांगलीच मिळाली होती। त्यांनी मला कशातच सपोर्ट केला नाही। आता मला एकाच गोष्टीची भीती वाटते की पल्लवीच्या बाबतीत, माझ्या बाबतीत जे झालं ते काहीच व्हायला नको। प्रभाकर सर विचारतात, आता पल्लवीचं इथे काय मध्ये आलं? तेव्हा आदिती मॅडम सांगतात, पल्लवी माझ्यासारखी स्वतंत्र विचाराची आहे, तिची स्वप्न आकांक्षा ती माझ्यासारखी स्वाभिमानी आहे, तिला स्वप्न पूर्ण करायला आवडतात, सेम माझ्यासारखं। आणि तुझे दादा वहिनी पल्लवीला कधीच समजून घेणार नाही, त्यात स्वप्नांची आहुती पल्लवी अशी सहजासहजी देणार नाही, असं त्या प्रभाकर सरांना सांगत असतात। इकडे शांतनू मोठ्या काकांना विचारतो, काय झालं, तुम्ही एवढे का घाबरले? तेव्हा मोठे काका सांगतात, महाजनांचा मेसेज आला आहे, त्यांनी मला धमकवलं आहे, कारण आज रंगपंचमीमध्ये काय काय घडलं हे सर्व त्यांना समजलं। तेव्हा शांतनू स्पष्टपणे सांगतो की मी काही लपून छपून केलं नाही आणि निहारिकाच्या आईबाबांना माहीत आहे, मी त्यांच्यासमोरच पल्लवीवरचं प्रेम व्यक्त केलं होतं, मग ते पुन्हा निहारिकाला माझ्या आयुष्यात का आणत आहेत? अजूनपर्यंत समजायला पाहिजे की माझं निहारिकावर नाही पल्लवीवर प्रेम आहे, निहारिकाला समजून का सांगत नाही हेच मला समजत नाही। तेव्हा मोठे काका त्याच्यावर ओरडतात। सुपर्णा मोठ्या काकांना शांत करते आणि शांतनूला बोलते की पुण्यातील प्रतिष्ठित घराण्यामध्ये महाजन कुटुंब आणि सूर्यवंशींचा समावेश आहे, ही साधी गोष्ट तुला समजत नाही का? एका छोट्याशा खेडेगावातल्या मुलीबरोबर तू लग्न करायला निघाला आणि तू म्हणतो तुझं प्रेम तिच्यावर आहे, परंतु तिच्या प्रेमाचं काय? ती साधी किंमत पण तुला देत नाही। तू मला आता स्पष्टपणे सांग, ती तुझ्यावर नक्की प्रेम करत आहे की नाही? शांतनू सांगतो, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, हे मला माहीत आहे। हे ऐकून सुपर्णा कोमात जाते। सुपर्णा रागात बोलते, आज सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष हा व्हायलाच पाहिजे, असं म्हणून ती शांतनूच्या हाताला धरते आणि बाहेर घेऊन जाते। तर मोठे काका खूप टेन्शनमध्ये आलेले असतात। शांतनू आणि सुपर्णा बाहेर येतात। शांतनू मोठ्याईला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की मोठी आई आपल्याला कुठे जायचं आहे। तेव्हा ती गुपचूप शांतनूला गाडीत बसायला सांगते।
तेव्हा जात असताना शांतनू सुपर्णाला विचारत असतो, मोठी आई आपल्याला कुठे जायचं आहे? तेव्हा मोठी आई सांगते की आपल्याला कॉलेजच्या हॉस्टेलवर जायचं आहे. हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. तो का असा प्रश्न सुपर्णाला करतो. सुपर्णा त्याला उत्तर देण्याचं टाळते. त्यानंतर ते दोघेही हॉस्टेलवर येतात. शांतनू सुपर्णाला बोलत असतो, मी पण तुझ्याबरोबर पल्लवीच्या रूममध्ये येतो. परंतु सुपर्णा त्याला येऊ देत नाही. तेव्हा ती आतमध्ये जाते. तर शांतनूला प्रश्न पडतो की आता मोठी आई नक्की काय बोलेल, तिला काय विचारेल, याचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. एवढ्यातच सुपर्णा तेथे येते. शांतनू मोठ्या आईला विचारतो काय झालं. तेव्हा सुपर्णा सांगते ती मुलगी रूमवर नाही, तिच्या रूमला कुलूप आहे. हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यातच बबन तेथे पळत येतो. तर सुपर्णा त्याला विचारते, पल्लवी शिरशेकर रूमवर नाही, ती कुठे गेली आहे? तेव्हा बबन सांगतो, ह्या वेळेला त्या कुठे जाणार, त्या रूममध्येच असतील. तर शांतनूला खूप टेन्शन येतं की नक्की पल्लवी कुठे गेली असेल. दुसरीकडे पल्लवी गाडीतून दापोलीला चाललेली असते. तिला ह्या सर्व गोष्टींपासून आणि शांतनूपासून लांब राहायचं असतं. ते शांतनू काळजीनेच पल्लवीला फोन करतो. परंतु पल्लवी इकडे फोन उचलत नाही, ती फोन कट करते. सुपर्णा ते ओळखते की पल्लवीने फोन कट केला आहे. तेव्हा ती मुद्दाम पुन्हा शांतनूला विचारते. शांतनू सांगतो तिने फोन कट केला, परंतु ती इथेच कुठेतरी असेल, तिला इमर्जन्सी असेल. तेव्हा शांतनू आणि बबन लगेच पल्लवीला शोधायला हॉस्टेलमध्ये जातात. पल्लवीच्या रूमला कुलूप असतं. ते दोघेही पाहतात. दोघेही टेन्शनमध्ये येतात, पल्लवी नक्की कुठे गेली असेल. तनू बबनवर ओरडतो आणि त्याला बोलतो, स्टुडंट कुठे जातात याकडे तुझं लक्ष कसं नसतं रे बबन. तेव्हा तो बबनला वरच्या फ्लोअरवर पाठवतो. तर शांतनू पुन्हा खाली येतो. तेव्हा तो वैदेहीला फोन करतो आणि विचारतो, शिरशेकरबद्दल तुला काही समजलं का, कारण ती हॉस्टेलवर नाही. वैदेही बोलते, मला काहीच माहीत नाही नक्की काय झालं आहे. शांतनू खूप गोंधळतो आणि लगेच मयंकला फोन करतो. तो मयंकला विचारतो, तुला शिरशेकरचा फोन वगैरे काही आला होता का? हा मयंक नाही बोलतो. शांतनू गोंधळूनच फोन ठेवतो. दुसरीकडे नंदिता पल्लवीला फोन करते आणि विचारते, तू कुठपर्यंत पोहोचली? पल्लवी सांगते की मी 2-3 तासात दापोलीला आता पोहोचेल. नंदिता सांगते तू व्यवस्थित जा. तर पल्लवी बोलते हो, परंतु शांतनू सरांना तू सांगू नको की मी दापोलीला आले. तेव्हा नंदिता हो बोलते आणि फोन ठेवते. इकडे पल्लवीचा पत्ता काहीच न मिळाल्यामुळे शांतनू आणि सुपर्णा घरी येतात. तेव्हा शांतनू खूप टेन्शनमध्ये असतो. सुपर्णा त्याला विचारते काय झालं. तेव्हा शांतनू बोलतो, मला पल्लवीची काळजी वाटत आहे. तेव्हा सुपर्णा त्याला सांगते की आता तूच बघ, आपण काही झालं तर जवळच्या व्यक्तीला सांगतो, परंतु पल्लवी तुला जवळची मानत नाही. ती कुठे गेली तिने तुला सांगितलं पण नाही. तू तर छाती ठोकपणे सांगत होता तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू ते तर मला तिच्या डोळ्यात दिसत नाही. आता तू भानावर ये आणि योग्य तो निर्णय घे, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी तिच्या घरी दापोलीला येते. तेव्हा तिचे बाबा तिला बोलतात, तू इकडे कशाला आली, तू तर माझ्यासाठी मेली होतीस. असं म्हटल्यावर पल्लवीला हे ऐकून धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.